नमस्कार, मी अनुजा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे वास्तव्यास असलेल्या योगेश आर्या या युवकाने आपल्या स्वप्नात एका व्यक्तीचा मृतदेह दिसत असून ती व्यक्ती आपल्याकडे मदतीची याचना करते असे सांगितलं। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोलीस स्टेशन गाठून त्याने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली। पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवत मुंबई गोवा हायवेवरील भोसते घाटातील जंगलमय भागात तपासणी केली असता खरोखरच एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यामुळे या मृतदेहाविषयी आता अधिक तपास होत असून या मृतदेहाचं गूढ आणखीनच वाढलंय। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आढळल्यानं ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। भोसते घाटातील जंगलमय भागातील एका झाडाखाली हा मृतदेह आढळला असून मृतदेहापासून काही अंतरावर कवटी व एका बॅगेमध्ये कपडेही आढळले होते। परंतु मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं ओळख पटवणं कठीण होतं। स्वप्न पडलेल्या योगेश आर्या या युवकाचा खेड तालुक्यात 4 ते 5 दिवस वावर होता। तसे व्हिडिओही इंस्टाग्रामवर व्हायरल झालेत। त्या युवकाने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केल्याची बाब समोर आली असून युवकाचा घटनेशी नेमका संबंध काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। स्वप्न पडलेल्या योगेश आर्या या युवकाचा भोसते घाटात 4 ते 5 दिवस वावर होता। एका चहाच्या टपरीवरही नाश्ता करीत असताना भोसते येथे टॉवरच्या कामासाठी आलो असून मागाहून आणखी कामगार येणार आहेत, त्यासाठी त्यांनी बिस्किटांचे पुडेही खरेदी केले होते। त्यामुळे पोलिसांचा तपास आणखीन संवेदनशील बनला असून गूढ उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। त्यामुळे आता भोसते घाटातील जंगलमय भागात कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या व्यक्तीची आत्महत्या की घातपात याबाबतची गुंतागुंत आणखीन वाढली आहे।